ओम नमः शिवाय. भैरवाला शाप आणि महेश अवतार. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, एकदा भगवान शंकर पार्वतीसह एकांतात रममाण झाले होते. त्यावेळी दारावर भैरव पहारा करीत होता. काही कामानिमित्त पार्वती बाहेर आली. त्यावेळी भैरवाने नारी दृष्टीने तिच्याकडे पाहिले. पार्वतीने भैरवाला शाप दिला, तू पृथ्वीवर जन्म घेऊन सर्वसामान्य जीवन जगशील. ही शापवाणी ऐकून भैरव अतिशय घाबरला. तेवढ्यात शिवजींचे तेथे आगमन झाले. त्यांनी भैरवाला धीर दिला आणि ते म्हणाले, भैरवा, पार्वतीचा राग व्यर्थ जाणार नाही, परंतु तू माझा परमभक्त आहेस, त्यामुळे तू चिंता करू नकोस. देवीच्या शापाने भैरव वेताळ नावाने उत्पन्न झाला. त्याच्या उद्धारासाठी शिवजींनी महेश आणि गिरिजेने शारदा नावाने पृथ्वीवर अवतार घेतला. लौकिकाला धरून त्यांनी अनेक लीला केल्या. त्या लीलांचे जो कोणी श्रवण करेल त्याला सुखशांती लाभेल. क्षीरसागराचे मंथन, देवदैत्य युद्ध आणि विष्णुपुत्रांचा उपद्रव. नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला, हे ब्रह्मसुत, आता मी तुम्हाला शिवजींच्या विशेष अवतारांच्या कथा सांगणार आहे. पुरातनकाली देव आणि दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन करून अमृतादी रत्ने बाहेर काढली. मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून क्षीरसागराचे मंथन केले. मंदार पर्वत क्षीरसागर घुसळण्यासाठी आणताना तो अतिशय जड असल्यामुळे देवांच्या आणि दानवांच्या हातून निसटला. त्याखाली अनेक देव आणि दानव सापडले. त्यावेळी शिवजींची स्तुती केली. त्यामुळे देव दानव उठले आणि मंदार पर्वत क्षीरसागरामध्ये ठेवून उत्तर तीरावर नेला. त्या मंथनाने देवलोकीची महेश्वरी, भृगुकन्या लक्ष्मी, धन्वंतरी, वैद्य, चंद्र, कल्पवृक्ष, पारिजात, उच्चैश्रवा, अश्व, ऐरावत, हत्ती, श्रांग, धनुष्य, शंख, कामधेनू, कौस्तुभमणी, अमृत आणि कालकूट विष निघाले. अमृत बाहेर निघताना त्याचे जे थेंबपट उडाले, त्यातून सौंदर्यवान स्त्रिया उत्पन्न झाल्या. अमृताच्या वाटणीवरून देवदैत्यात युद्ध झाले. श्रीहरींनी मोहिनीचे रूप धारण करून दैत्यांना बोलवले आणि अमृत देवांना पाजले. देवांनी अनेक दैत्यांना ठार केले. अमृतातून निर्माण झालेल्या स्त्रियांना अनेक पुत्र झाले. ते पृथ्वीवर व स्वर्गावर उपद्रव करू लागले. त्यामुळे देवांनी शिवजींना प्रार्थना केली. शिवजींचा वृषेश्वर अवतार. नंदेश्वर म्हणाला, सनत कुमारजी, देवांची प्रार्थना ऐकून शिवजींनी त्यांना अभय दिले. शिवजींनी वृषभाचे रूप घेतले आणि मोठ्याने गर्जना केली. ते पाताळात गेले. तेथे विष्णुपुत्र आणि वृषभ यांचे युद्ध झाले. त्यामध्ये विष्णुपुत्रांचा नाश झाला. वृषभ आणि श्रीहरीचे युद्ध झाले. त्यामध्ये श्रीहरीचा पराजय झाला. वृषभधारी श्रीशंकर आहेत हे श्रीहरींच्या लक्षात आले. श्रीहरी म्हणाले, शिवजी, मी आपणास ओळखू शकलो नाही, त्याबद्दल मला क्षमा करा, मला माफ करा. शिवजी म्हणाले, आपण महाज्ञानी आहात, तरी देखील स्त्रियांच्या मोहजालात कसे काय सापडलात? आता तुम्ही सावध व्हा. मी नेमून दिलेले कर्तव्य कर्म करण्यासाठी आपल्या स्वस्थाने निघून जा. श्रीहरी म्हणाले, आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे, पण माझे सुदर्शन चक्र पाताळात राहिले आहे, ते मी घेऊन येतो. शिवजी म्हणाले, पुन्हा पाताळात जाऊ नको, मी तुला दुसरे दिव्य असे चक्र देतो. शिवजींनी विष्णूंना दिव्य चक्र दिले. शिवजी म्हणाले, जे कोणी पाताळात प्रवेश करतील त्यांचा तत्काळ मृत्यू होईल. शिवजींच्या वृषेश्वर अवतार विष्णूंचे अज्ञान नाहीसे करणारा आहे. जो कोणी ही कथा परमश्रद्धेने पठण करेल, श्रवण करेल, त्याला सुखशांती लाभेल. शिवजींचा पिपल्लाद अवतार. नंदीश्वर म्हणाला, आता मी तुम्हाला शिवप्रभूंचा पिपल्लाद अवतार सांगतो, त्याचे तुम्ही श्रवण करावे. भृगु वंशातील दधीची नावाने मुनी महान शिवभक्त होते. सुवर्चा ही त्यांची पत्नी. ती भाग्यवान आणि महान पतिव्रता होती. त्यांच्या पोटी शिवजींनी पिपल्लाद नामक अवतार घेतला. एकदा दैत्यांनी वृत्रासुराच्या मदतीने इंद्रादिक देवाचा पराभव केला. तेव्हा देव आपली शस्त्रास्त्रे दधीचींच्या आश्रमात टाकून ते सत्यलोकी गेले. ब्रह्माजींना आपले दुःख सांगितले. तेव्हा पितामह म्हणाले, देवांनो, वृत्रासुर हा दैत्यांचा अधिपती आहे. त्वष्ट्याने महान तपश्चर्या करून तुमच्या नाशासाठी त्याला निर्माण केले आहे. त्यांच्या वधाचा उपाय सांगतो. पूर्वी दधीची ऋषींनी महान तपश्चर्या केली. त्यावेळी शिवजींनी त्यांना वर दिला, तुमची हाडे वज्रासारखी बलशाली होतील. त्यामुळे तुम्ही दधीचींच्याकडे जाऊन त्यांच्या अस्थी मागा. त्याची शस्त्रे बनवा आणि वृत्रासुराचा वध करा.
देवांचे म्हणणे ऐकून दधीचींनी शिवजींचे ध्यान करत देहत्याग केला. इंद्राने कामधेनूला बोलावून दधीचींच्या अस्थी काढून घेतल्या. त्या अस्थीपासून विश्वकर्म्याने शस्त्रे बनवली. इंद्रांनी त्या शस्त्रांच्या साह्याने वृत्रासुरावर आक्रमण करून त्याचा वध केला. इकडे सुवरच्या पतीच्या आज्ञेने आश्रमात गेली होती. तेथील कामे पूर्ण झाल्यावर ती बाहेर आली. त्यावेळी तिला दधीची कोठेच दिसेना. तिने शोध घेतला. नंतर तिला कळले की देवासाठी आपल्या पतीने देहत्याग केला व ती अतिशय संतापली. त्यानंतर सुवर्चाने पतिव्रता धर्माला अनुसरून सती जाण्याची तयारी केली. तिने अग्नी प्रज्वलित केला. तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे मनस्विनी, तू हे साहस करू नको. तुझ्या उदरामध्ये गर्भरूपाने दधीचीचे तेज स्थित आहे. तू सती जाऊन त्याची हत्या करू नको. सुवर्चाने आकाशवाणी ऐकली. तिच्या पोटी तेजरूपाने जणू रुद्रच अवतरले. तो शिवजींचा अवतार हे जाणून तिने त्याला नमस्कार केला आणि म्हणाले, बाळा, तू पिंपळाच्या झाडाखाली बराच काळ सुखाने राहा आणि सर्वांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न कर. सुवर्चाने समाधी लावून देहत्याग केला. ती शिवलोकी गेली. दधीची पुत्राचा जन्म झालेला पाहून सर्व देव आपल्या गणासह तेथे आले. बाळाच्या रूपाने अवतीर्ण झालेल्या शिवजींना पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला नमस्कार केला. मंगलवाद्य वाजू लागले. त्याचे नाव पिप्पलाद असे ठेवले. पिप्पलादाने पिंपळाच्या झाडाखाली बसून जगाच्या कल्याणासाठी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. तपस्वी पिप्पलाद आणि पतिव्रता पद्मा. नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला, एके दिवशी पिप्पलाद मुनी पुष्पभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. तेथे त्यांना सौंदर्यवान युवती दिसली. ती अनरण्य राज्याची शिवजींच्या वंशापासून निर्माण झालेली कन्या होती. तिचे नाव पद्मा होते. पिप्पलाद मुनीच्या मनात तिच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. त्याने चौकशी केल्यावर अनरण्य राज्याची कन्या आहे हे कळले. पिप्पलाद अनरण्य राजाकडे गेले. राजाने त्यांचे स्वागत केले. पिप्पलादनी त्याच्या कन्येची मागणी केली. वयोवृद्ध तपोवृद्ध मुनींनी आपल्या तरुण मुलीसाठी मागणी केलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटले. पिप्पलाद ऋषींचा क्रोधही राजाला माहीत होता. राजाने पद्माचे पिप्पलाद बरोबर सालंकृत कन्यादान केले. पद्मा पतिव्रता होती. ती मनोभावे पतीची सेवा करत होती. कालांतराने दैवयोगाने पिप्पलाद तरुण झाले व सुखाने प्रपंच करू लागले. पिप्पलादची शनिदेवास आज्ञा आहे. शनी शिवभक्तांना त्रास देत नाही. जो पिप्पलाद व पद्माच्या कथेचे श्रवण करतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. शिवजींचा वैश्यनाथ अवतार. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता तुम्हाला शिवजींच्या वैश्वनाथ या अवतारासंबंधी सांगणार आहे. पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वारांगना राहत होती. ती सौंदर्यशाली व संगीत तज्ज्ञ होती. तसेच शिवजींची ती निस्वार्थ भावाने उपासना करत होती. भस्म रुद्राक्ष धारण करून शिवनामाचा जप करत असे. रोजच शिवजींची पूजा करीत असे. तिने काही प्राण्यांनाही नृत्य शिकवले. एके दिवशी शिवजींनी महानंदाची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी वैश्याचे सुंदर रूप धारण केले. भारी त्रिपुंड तिलक होता. मस्तकावर जटा, हातात हिरेजडित कंकण होते. महानंदाने ते कंगण पाहिले. तिने वैश्याला विचारले, हे कंकण मला द्याल का? वैश्य म्हणाले, याची काय किंमत देणार? महानंदा म्हणाली, मी वारांगना आहे. 3 दिवस तुम्ही माझ्याकडे राहा. मी पतिव्रतेप्रमाणे तुमची सेवा करीन. वैश्याने तिला कंकण दिले. तसेच एक रत्नखचित शिवलिंग दिले व ते जपून ठेवावयास सांगितले. महानंदाने ते घेतले. नाट्यशाळेत ठेवले. दुर्दैवाने त्या नाट्यगृहाला आग लागली आणि लिंग भस्म झाले. महानंदाने पाहिले की वैश्याने अग्नीत उडी मारली. ती पतिव्रता होते म्हणून तिनेही चिता रचली आणि अग्नीत उडी टाकली. शिवजींनी तिला झेलले. शिवजीला महानंदाने नमस्कार केला. ती म्हणाली, माझ्या हातून जन्मोजन्मी तुमची भक्ती घडू दे. हाच वर द्या. शिवजींनी वर दिला. शिवजींचा द्विजेश्वर अवतार. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजींच्या द्विजेश्वर अवतारासंबंधी सांगतो. यापूर्वी भद्रायू राजाचे वर्णन केले आहे. शिवजींनी त्याच्यावर ऋषभ योगाच्या रूपाने अनुग्रह केला होता. त्याच्याच प्रभावाने भद्रायूने युद्धात विजय मिळवला होता. चंद्रागत राजाला व संमितिनीला कीर्तिमादिनी नावाची सुलक्षणी कन्या होती. ऋषभाच्या सांगण्याप्रमाणे भद्रायूने तिच्याशी विवाह केला. एके दिवशी शंकर पार्वतीने भद्रायूंची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी ब्राह्मण दाम्पत्याचे रूप घेतले. त्यांच्या मागे वाघ लागला.
ते पळत भद्रायूकडे आले, रक्षण करण्यास सांगितले. भद्रायूने त्या वाघावर बाण सोडले, परंतु ब्राह्मण पत्नीला तोंडात धरून वाघ निघून गेला. ब्राह्मण मोठमोठ्याने विलाप करू लागला. भद्रायूला तो रागावून बोलला. भद्रायू अतिशय दुःखी कष्टी झाला. तो मनात विचार करू लागला की आपण ब्राह्मण पत्नीला वाचवू शकलो नाही, तरी आता आपल्या जगण्यात काय अर्थ आहे. भद्रायू ब्राह्मणाला म्हणाला, मी तुमच्या पत्नीचे रक्षण करू शकलो नाही, तरी आता तुमची काय इच्छा असेल ते सांगा. ब्राह्मणाने सांगितले, मला आता दुसरे काही नको, माझी पत्नी परत आणून दे अथवा मला तुझी पत्नी दे. भद्रायू चिंता करू लागला. आपण ब्राह्मण पत्नीला वाचवू शकलो नाही, म्हणून शरीर अग्नीमध्ये समर्पण केले पाहिजे असा विचार करत भद्रायूने चिता रचली व ती प्रज्वलित केली. भद्रायूने ओम नमः शिवायचा जप केला, शंकरांचे ध्यान केले आणि अग्नीमध्ये पुढे टाकण्याची तयारी केली. तेवढ्यात शिवजींनी त्यांना दर्शन दिले. शिवजी म्हणाले, हे राजा, तू धर्माने व न्यायाने वागणारा आहेस. तुझी परीक्षा घेण्यासाठी मी हे सर्व केले, तरी तुला हवा तो वर माग. भद्रायू हात जोडून म्हणाला, जन्मोजन्मी मला तुमच्या चरणाजवळ ठेवावे हीच इच्छा. जय जय रघुवीर समर्थ.